प्रश्न 59. भूकवचाचे कोणते दोन थर आहेत? खंडीय व महासागरीय कवच. प्रश्न 60. प्रावरणातील अंतर्गत शक्तीमुळे होणाऱ्या हालचालीतून भूपृष्ठावर कोणत्या प्रक्रिया घडतात? पर्वत निर्मिती, द्रोणी निर्मिती, ज्वालामुखी, भूकंप. प्रश्न 61. 2400 ते 2900 किलोमीटर खोलीवरील भागामध्ये तापमान किती अंश सेल्सिअस पर्यंत असावे असे अनुमान आहे? 2200 अंश सेल्सिअस ते 2500 अंश सेल्सिअस. प्रश्न 62. उच्च प्रावरणातील कोणत्या गोष्टींच्या मध्ये एकाएकी बदल होतो? खडकांच्या रचनेत व घनतेत एकाएकी बदल होतो. प्रश्न 63. प्रावरणाची खोली किती किलोमीटर असावी असा शास्त्रीय अंदाज आहे? 2870 किलोमीटर. प्रश्न 64. प्रावरणाची सरासरी घनता किती आहे? 4.5 ग्रॅम पर घन सेंटीमीटर. प्रश्न 65. प्रावरणाच्या खोलीनुसार घनतेत वाढ होत जाते याचे कारण काय? वाढत जाणारा दाब. प्रश्न 66. निम्न प्रावरणाची घनता किती आहे? 5.7 ग्रॅम पर घन सेंटीमीटर. प्रश्न 67. भूपृष्ठापासून सुमारे किती किलोमीटर खोलीच्या खाली गाभ्याचा भाग सुरू होतो? 2900 किलोमीटर. प्रश्न 68. गाभ्याचा भाग कोणता असतो? प्रावरणाच्या खाली व पृथ्वीच्या केंद्रापर्यंतचा भाग हा गाभ्याचा भाग असतो. प्रश्न 69. गाभ्याची जाडी किती किलोमीटर आहे? 3471 किलोमीटर. प्रश्न 70. बाह्यगाभा भूपृष्ठापासून सुमारे किती खोलीपर्यंत आढळतो? 2900 किलोमीटर ते 5100 किलोमीटर खोलीपर्यंत आढळतो. प्रश्न 71. भूकंपाच्या गाभा क्षेत्रातून कोणत्या लहरी प्रवास करू शकत नाहीत? दुय्यम लहरी. प्रश्न 72. गाभा क्षेत्राचा हा भाग, बाह्यगाभ्याचा भाग हा कोणत्या स्वरूपात असावा? द्रव किंवा अर्धद्रव. प्रश्न 73. भूकंपाच्या कोणत्या लहरी बाह्यगाभ्यातून प्रवास करतात? प्राथमिक लहरी. प्रश्न 74. बाह्यगाभ्याची घनता किती असते? 9.8 ग्रॅम पर घन सेंटीमीटर. प्रश्न 75. द्रवरूप बाह्यगाभ्याचे तापमान सुमारे किती अंश सेल्सिअस आहे? 5000 अंश सेल्सिअस. प्रश्न 76. पृथ्वीच्या अंतरंगातील बाह्यगाभा हा कशाचा बनलेला आहे? पृथ्वीच्या अंतरंगातील बाह्यगाभा हा द्रवरूप पदार्थांचा बनलेला आहे. प्रश्न 77. बाह्यगाभ्यामध्ये कोणते खनिज मोठ्या प्रमाणात असते? लोह खनिज मोठ्या प्रमाणात असते. प्रश्न 78. बाह्यगाभ्याच्या द्रवरूप भागात कोणते प्रवाह निर्माण होतात? बाह्यगाभ्याच्या द्रवरूप भागात ऊर्ध्वगामी प्रवाह निर्माण होतात. प्रश्न. बाह्यगाभा व अंतर्गाभा यांच्या तापमानातील फरकामुळे कोणते प्रवाह तयार होतात? ऊर्ध्वमुखी प्रवाह. प्रश्न 79. कोणत्या गोष्टीमुळे प्रवाहांना भोवऱ्याप्रमाणे गती प्राप्त होते? पृथ्वीच्या परिवलनामुळे या प्रवाहांना भोवऱ्याप्रमाणे गती प्राप्त होते. प्रश्न 80. भूजनित्र म्हणजे काय? पृथ्वीच्या परिवलनामुळे या प्रवाहांना भोवऱ्यांच्या प्रमाणे गती प्राप्त होते. या सर्पिल भोवऱ्यांच्या मध्ये विद्युत प्रवाह निर्माण होतात व त्यामुळे चुंबकीय क्षेत्र तयार होते. यालाच भूजनित्र असे संबोधले जाते. प्रश्न 81. चुंबकीय क्षेत्रामुळे पृथ्वीच्या वातावरणाचे कशापासून संरक्षण होते? सूर्याकडून येणाऱ्या सौर वातांच्या पासून चुंबकीय क्षेत्रामुळे संरक्षण होते. प्रश्न 82. चुंबकावरण म्हणजे काय? भूचुंबकीय क्षेत्रामुळे एक प्रकारचे आवरण निर्माण होते. पृथ्वीच्या वातावरणाचे सूर्याकडून येणाऱ्या सौर वातांच्या पासून संरक्षण होते. पृथ्वीवर निर्माण झालेल्या या चुंबकीय क्षेत्राला चुंबकावरण असे म्हणतात. प्रश्न 83.
पृथ्वीवरील 5वे आणि महत्त्वाचे आवरण कोणते? चुंबक आवरण. प्रश्न 84. अंतर्गाभा भूपृष्ठाखाली सुमारे किती किलोमीटर खोलीपर्यंत आढळतो? 5150 किलोमीटर पासून 6371 किलोमीटर खोलीपर्यंत हा गाभा आढळतो. प्रश्न 85. पृथ्वीचा केंद्रभाग कोणत्या स्थितीत आहे? पृथ्वी गर्भाचा केंद्रभाग हा घनस्थितीत आहे. प्रश्न 86. या घनगोलाची घनता किती असते? सुमारे 13.3 ग्रॅम पर घन सेंटीमीटर. प्रश्न 87. या घनगोलामध्ये कोणत्या मूलद्रव्यांचे प्रमाण जास्त आढळते? या थरात प्रामुख्याने लोह व काही प्रमाणात निकेल ही मूलद्रव्ये आढळतात. प्रश्न 88. या थरामध्ये लोह व काही प्रमाणात निकेल ही मूलद्रव्ये आढळतात, त्यामुळे त्यास टिंबटिंब असेही म्हणतात. निफे. प्रश्न 89. गाभ्यामध्ये या भागातील पदार्थ प्रचंड दाबाखाली असल्याने अंतर्गाभा हा टिंबटिंब रूप आहे, घनरूप आहे. प्रश्न 90. घनगोलामधले तापमान साधारणपणे टिंबटिंब इतके असते, सूर्याच्या पृष्ठीय तापमानाइतके. प्रश्न 91. जागतिक वसुंधरा दिन केव्हा असतो? 22 एप्रिल रोजी.